मुख्य गुरुत्वे तोची एको त्याशी न भजे जो अविवेको तो नाडला लोको सर्वस्वे. राजांना प्रश्न विचारला की महाराज मुनिवर्य जे भगवंताची भक्ती करत नाही असे जे काही जीव आहेत तर त्यांचं काय होतं हे की नाही, त्यांना कोणती गती प्राप्त होते, अशा प्रकारचा राजाचा प्रश्न. आणि त्या प्रश्नाचं उत्तर चमस ऋषी देत आहेत आणि ते सांगतायत जो का जगाचा जनको मुख्य गुरुत्वे तोची एको. जगाचा जर गुरु कोण असेल तर जगाला जन्म देणारा जनक असा जो परमात्मा आहे कृष्ण वंदे जगद्गुरु. जगाचा गुरु जर कोण असेल तर तो भगवान गोपाल कृष्ण आहे. अशा प्रकारे तुकोबराय सुद्धा म्हणतात कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा दारू तरी पहिलं पारू भव नदीचा. असा जगाचा गुरु असलेला जनक जन्म देणारा मुख्य गुरु असलेला तो एकच आहे. आणि त्याशी न भजे जो अविवेको. आणि अशा भगवान कृष्णाला भगवंताला जो अविवेकानं आपल्या आणि अविचारानं जो त्याची भक्ती करत नाही तो नाडला लोको सर्वस्वी. तो सगळ्या बाजूने नाडला म्हणजे फसल्या गेला तो आहे का नाही, त्याचा तोच फसल्या गेला. आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्याला फसवतो का काय, पण दुसऱ्याला फसवत नाही तर ज्याचा तोच काय जातो आपण फसल्या जातो. अशा प्रकारे आपलीच हानी आपण करत असतो. पुरुषापासून जन्मले जाण चारीचे आश्रम चारी वर्ण त्याचे उत्पत्तीचे स्थान ऐक संपूर्ण नृपनाथा. पुरुषापासून जन्मले जाण चारी आश्रम चारी वर्ण. मग चारी वर्ण चारी आश्रम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहे का नाही, गृहस्थी वानप्रस्थ ब्रह्मचारी आणि संन्यासी असे चारही आश्रम आणि चारही वर्ण हे कोणापासून झालेले आहे, त्याच्यापासूनच झालेले आहे. मुख्य वेद वेद ब्राह्मण बाहू जन्मले राजन्य गुरु जन्मले वैश्य वर्ण चरणी जन्मस्थान शूद्र वर्ण. मुख्य वेद वेद ब्राह्मण वेदाचा अध्ययन करणारे ब्राह्मण मुखापासून झाले आहे का नाही, बाहूपासून. आणि महाराज क्षत्रिय झाले आहे का नाही. वैश्य हे उरापासून जन्मले आणि शूद्र हे पायापासून देवाचे जन्म पावले. मुळे योगे तीन गुण गुण योगे वर्ण जाण त्रिगुणी चारी वर्ण जन्म लक्षण घडे कैसे. मुळात गुण तीन आहेत आहे का नाही, आणि तीन गुणापासून चार वर्ण कसे झाले वा तर त्याचं वर्णन करतायत. गुण तीन पण वर्ण तीन गुणापासून चार झाले. कशा प्रकारे सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण सत्व रज मिश्रे राजजान रजतमे वैश्य वर्ण केवळ तमोगुण शूद्र वर्ण. सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण शुद्ध ब्राह्मण सत्व गुणापासून काय झालेले आहे. म्हणजे म्हणून तर याच हाच आधार घेऊन तो तुकोबा यांनी म्हटलेलं आहे की ज्याच्याजवळ शुद्ध सत्व गुण आहे तो काय आहे, ब्राह्मण आहे. बरोबर आहे का नाही. तो कुठं जन्माला आला यात नवल नाही. वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयता कुळे दोन्ही ऐक नाही. तो कोणी असो ब्रह्म जाणणारा तो काय आहे, ब्रह्मसत्व शुद्ध सत्वगुण ज्याच्या अंतकरणात शुद्ध सत्वगुण ज्याच्या अंतकरणात उदय पावला रे पावला की त्याला ब्राह्मण असं म्हणावं आहे का नाही. सत्वरज मिश्रे राजेचा सत्वगुण आणि त्याच्यात रजगुण मिश्रित झाला म्हणजे सत्व रज असं मिश्रण करून जे झाले ते क्षत्रिय झाले, त्याला राजे आपण म्हणतो आहे का नाही. ते क्षत्रिय झाले. रज तम वैश्य वर्ण आहे का नाही, रजगुण आणि तमगुण असं मिश्रित करून वैश्य आणि ते काय झाले निर्माण झाले. आणि केवळ तमोगुण शूद्र वर्ण आणि शूद्र वर्ण हे काय आहे केवळ तमोगुणी. म्हणजे केवळ तमोगुणी जे लोक आहेत ते कोणत्या वर्णाचे आहेत तर शूद्र वर्णाचे आहेत. ते कोणत्याही जाती जन्माला आले काही संबंध नाही, शूद्र आहेत ते. भक्ती बाबा एकदा पंढरपुरात म्हणले लोक म्हणतात तर ते उघड बोलायचं, पण लोक म्हणतात की तुम्ही आमच्या घरी का खात नाही, आम्ही काय केलं, आम्ही माणसं नाहीत का, आमच्या इथं काय कमी, आम्ही आमच्या इथं का खात नाही. ते म्हणजे तुम्ही हाडकं फोडायचं बंद करा, तुमच्या घरी येऊन जेवू आम्ही. तुम्ही हाडकं फोडता आणि आम्हाला खा म्हणता हे चालणार नाही. ज्यांना हाडकं फोडायचे बंद केले तो कोणी असो त्याच्या घरी आम्ही जेवायला काय आहोत तयार आहोत. ज्ञानोबराय सुद्धा चोखोबरायाची द्वादशी सोडायला गेली असं स्पष्ट अभंगात जळू त्याचे तोंड आहे का नाही. अशा प्रकारे म्हणून काही अडचण म्हणजे ते तमोगुणी जे आहे ते शूद्र वर्ण म्हणून ते झाले. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण द्विजन्मी हे तिन्ही वर्ण त्याशी गायत्री वेदात येणे शूद्र ते जन संस्कार रे. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण हे जे तीन वर्ण आहेत यांना महाराज गायत्री मंत्राचं अध्ययन करण्याचा वेदांना अधिकार. गायत्री म्हणजे वेदाचा अध्ययन करण्याचा यांना काय आहे अधिकार आहे. तिघांना ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य शूद्रांना नाही. ते केवळ संस्कारहीन असलेले संस्कार रहित असलेले जे आहे
ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ तिन्ही वर्ण अवश्य प्राप्त सवाश्रमाश्रय भूतन निश्चित ब्राह्मण, बरोबर आहे का नाही? ब्रह्मचर्य आणि ग्रहस्थ, आता हे झाले 3 वर्ण, आता 3 आश्रम, आपलं 4 आश्रम आहे का नाही? ब्रह्मचारी, ग्रहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यासी. संन्यासी म्हणजे त्याला कशाचा संबंध नाही, ग्रहस्थाच्या पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचर्य हृदयस्थानी, वक्षस्थळी वसती वनी शिरोमणी संन्यास. ग्रहस्थ पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचर्य हृदयस्थानी. ग्रहस्थ जो ग्रहस्थ आहे तो आहे का नाही भगवंताच्या चरणाजवळ आहे, ब्रह्मचारी हृदयाच्या ठिकाणी आहे आणि शिरोमणी संन्यास. सगळ्यात शिरोमणी काय घेतला? मग संन्यास घेतला. अशा प्रकारे हे ब्राह्मणादी वर्ण पाहावो, ज्यापासून जन्म प्रभो तो न भजता देवादी देवन उत्तम देवादपती. ब्राह्मणादी वर्ण पाहावो, ब्राह्मण आहे ज्याच्या आधी असे 4 वर्ण. या 4 वर्णातल्या कोण्याही वर्णात जन्माला आलेला असो तो त्याच्यापासूनच जन्म झालेला आहे. जरी वेगळा वेगळा झाला तरी बाप एकच आहे ना, आहे का नाही? एकच बाप आहे. तो न भजता देवादी देव, मग तो कोण्याही वर्णात जन्माला आलेला असला आणि त्यानं जर देवाची भक्ती केली नाही, पण कोण्याही देवाची नाही, हा देवादी देव, सगळ्या देवाचा जो काय आहे आधी आहे असा देव, उत्तम देव हो अधपाती. नाथ महाराज म्हणतात तो श्रेष्ठ योनीत जरी जन्माला आलेला असला किंवा मनुष्यासारखा उत्तम देह मिळून सुद्धा तो कुठं जातो? मग अधपाताला, नरकाला जातो. पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही नाना शास्त्रार्थ कडसनी स्वरूप बोलती निर्वचने नियम शब्द ज्ञानी अति चतुर. काय काय मग महाराज विद्वान झाले, चतुर झाले. पूर्व मीमांसा काय म्हणते, उत्तर मीमांसा काय म्हणते, हे शास्त्र काय म्हणतं, ते शास्त्र काय म्हणतं, हे की नाही? जीव आणि शिव एक आहेत का? देह काय आहे? देह किती पंचभूताचा तयार झाला? माया काय आहे? माया अनादी आहे का? तिला सत म्हणावं का तिला असत म्हणावं? सत म्हणावं तर तिचा नाश होतो, असत म्हणावं तर प्रतितीला येते. मग ब्रह्मापासून माया कशी झाली? ते ब्रह्माच्या ठिकाणी मग विकल्प म्हणजे इच्छा कशी निर्माण झाली? कारण ते निरीच्छ ब्रह्म आहे आणि निरीच्छ ब्रह्माच्या ठिकाणी मी काय बहु व्हावं, आहे का नाही? एकोहम बहुश्याम, असं एकट्यानं खूप विस्तार व्हावा असं त्याला कसं वाटलं? तिथे इच्छाच कशी घुसली? असं जे काही शास्त्राची कळसली निवड, शास्त्राची जे काय करतात निवड करतात, स्वरूप बोलती निर्वचुनी, स्वरूपाचाही यथार्थ काय करतात ते बोलतात चांगल्या प्रकारचे काही काही स्वरूप मांडतात. या प्रकारे शब्दज्ञानी अतिचतुर, पण ती कोण आहेत? शब्दज्ञानामध्ये अत्यंत चतुर झालेले जे असतील या परी जे पंडित, ज्ञानाभिमानी अति उन्मत्त, त्याने अभिमानाचे नियतन भजने निश्चित विमुख केले. पण नाथ महाराज म्हणतात काय करावं? शास्त्र शिकले, त्या शास्त्राचा त्या ज्ञानाचा अभिमान झाला आणि त्या ज्ञानाभिमानानं त्या भजनापासून त्यांना बाजूला नेलं. आम्हाला काय भजन करायचं काम आहे? ज्याला काही येत नाही त्याने विठ्ठल विठ्ठल म्हणावं, त्यानं राम राम म्हणावं, त्यानं कृष्ण कृष्ण म्हणावं. आम्हाला काय करायचे? आणि या अहंकारानं ते ज्ञानापासून भजनापासून काय नेले? बाजूला नेले. एक अज्ञानी सर्वथा स्वप्नी नियनती परमार्था. ते नियनपणे चितत्वतान श्री जगन्नाथांना होतं, ते दोघे झाले. एकाला जास्त कळालं म्हणून भजन करत नाही आणि एकाला काहीच कळत नाही म्हणून भजन करत नाही. काय फायदा आहे? ते तुकोबाराचं प्रमाण त्याविषयी सांगितलं होतं मी. बोलून येणे मुखी वेळे वाचाळ काय निकी, बरोबर आहे का नाही? एक नेनता नाडली, एका जाणीवेची बोली, आहे का नाही? एकाला शहाणपणाचा गर्व आला म्हणून तो भजन करत नाही आणि एकाला कळत नाही म्हणून तो काय करत नाही? भजन करत नाही. अशा प्रकारचं आहे, काही फायदा होत नाही. नियमपणे तो जगन्नाथांना बसती. मग काय झालं त्यांचं? शेळी उसाची चवी गाडी, नेनोने पाचोळा करांडी, देवी नेनोने हरिभक्तीची गोडी नाज्ञाने बापुडी विषयी लुब्ध. मग काय होतं? शेळी जर उसात गेली आणि दिवसभर राहिली तर पाचोळा खाते का ऊस खाते? पाचोळा खाते. तिला उसाची गोडी काय कळते? तिला ऊस कसा खावा की हातवठी काय नाही माहिती नाही. मग ज्याला माहित नाही ते तसे विषयाच्या नादी लागले, पाचोळाच खायला लागले, आनंद भोगायला लागले विषयात. अशा प्रकारचे आहे.
तुकोबाराय म्हणतात मला विषयात काही काही माणसं कळत नाही म्हणून आनंदच आहे ना. ज्याला कळत नाही त्याला विषयात काय आहे आपल्यासारख्याला आनंदाचे, कळत नाही म्हणून आनंद आहे. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात मला तर भीती वाटायला लागली बुवा. न कळता जन सुखी असे, न कळता जन काय असे सुखी असे. लोकांना कळत नाही आणि कळत नसल्यामुळे लोक काय झालेले आहेत, सुखी झालेले आहेत, नाही का नाही. पण मला मात्र याची काय वाटायला लागली, आता भीती वाटायला लागली. अलोडोनी वेदशास्त्रार्थ ज्ञातपणे जे पंडित गर्वे हळसिती भक्ती पंथ अति उन्मत्त ज्ञातृत्वे आलोडोनी वेदार्थशास्त्र, सगळ्या वेदशास्त्राचं त्यांनी आलोडन केलं, म्हणजे सगळे अभ्यास केला, सगळ्याचा अभ्यास केला, शास्त्राचा वेदाचा. ज्ञातेपणेचे पंडित आणि ज्ञानपणाचं ते काय झाले, पंडितही झाले. लोक त्यांना काय म्हणू लागले, आगम ज्ञान झाले. पुराण मात्र धांदोडीले आहे ते राहिले वेगळीची. बरोबर आहे का नाही? ज्ञातपणेचे पंडित झाले, पण त्या पंडिताच्या गर्वानच त्यांना काय केलं, या भक्तीच्या मार्गापासून बाजूला नेलं. जेवे जनिताचे मुख दूधमाने कडू विक देवी ज्ञान गर्वे पंडित एक ठेले विमुख हरिभजनी. जसं जार झालेल्या माणसाला दूध घालते काय म्हणतं, कडू म्हणतं, तसं हे पंडित लोक त्यांना महाराज जार झालाय, जीवर झालाय. कशाचा जीवर झालाय, अहंकाराचा जीवर झाला. आणि म्हणून त्या हरिभजनापासून ते काय झाले, बाजूला गेले. या परिज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी. ते जरी वर्णामाजी अग्रगणी तरी अधपतनी पडतील. सांगा, नाथ महाराज म्हणतात होता. आता काही कोणाच्या पुरावा दुसऱ्याचा कशाला, नाथ महाराज म्हणल्यावर नाथ महाराज म्हणतात वर्णामाचे अग्रगणी ब्राह्मण आहेत, ते ब्राह्मण आहेत आणि त्यांना ज्ञानाचा गर्व झाला. अधपतनी पडतील. कुठं जातील ते, अधपतनी पडतील. अशा प्रकारचं होईल. होका वर्णामाची अग्रगणी लोका विमुख हरिचरणी त्याहुनी शोभच श्रेष्ठ मानी जो भगवत भजनी प्रेमळ. सांगा, आता नाथ महाराज आपण नाथ महाराज ज्ञानोबा यांचा नीट अभ्यास करत नाही आणि म्हणून काही काही लोक, आपण नाही पण काही काही दुष्ट लोक त्या ब्राह्मण होते नामकन धमकन धमकन. नाथ महाराजाचा स्पष्ट शब्द आहे. नाथ महाराज म्हणतात होका वर्णामाची अग्रगणी. अग्रगणी म्हणजे ब्राह्मण आहे, पण विमुख हरिचरणी, पण देवाच्या भक्तीपासून जो काय आहे, विमुख आहे, त्या उनी श्वपच श्रेष्ठ मानी. नीच जातीतला त्याच्यापेक्षा काय मानावा, श्रेष्ठ मानावा. कोण, नुसता नीच जातीतला नाही, जो का भगवत भजनी प्रेमळू. नीच जातीत जन्माला आलेला आहे आणि प्रेमानं भगवंताचं काय करतो, म्हणजे त्याला हरिताच्या काही पाठ नाही, त्याला गाथातले अर्थ कळत नाही, त्याला ज्ञानेश्वरीतला अर्थ कळत नाही, त्याला भागवत कळत नाही. फक्त प्रेमानं नाचून विठ्ठल 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 राम 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 म्हणतो. तो सगळ्या वर्णात काय मानावा, भावनो हे डोंगा, ऐका नाही. अशा प्रकारे काय बोलत अशी बोलली आहे मला नीच अशा प्रकारचा असला तरी काही अडचण नाही, तो सगळ्यात श्रेष्ठ मानावा. अशा प्रकारे तो श्रेष्ठ मानावा. आम्ही मुक्त हे मानुनी जे विमुख भगवत भजनी ते बचेजाती आदपत्नी तीर्थ तिर्यगोनी जन्म मरणे. आम्ही मुक्त हे मानुनी. आम्हाला काय, आम्ही मुक्तच झालो. आम्ही काय झालेलो आहोत, मुक्तच झालेलो आहोत. आता मुक्ती दुसरी कोणती मिळवायची राहिली, असे जे मानतात आणि भगवंताच्या भजनापासून विन्मुख राहतात, पचते अधपतनी. त्यांना कुठं जावं लागतं, अधपतन, नरकात पचावं लागतं. आणि तिर्य योनी जन्म मरणे, आणि खालच्या योनीत पुन्हा जन्म मरण त्यांना घ्यावं लागतं. मनुष्य देही जे भजन नष्ट ते होते का स्थान भ्रष्ट. अधपाते भोगिते कष्ट ना अति उद्भटे यातना. मनुष्य देही जे भजन निष्ठ ते होते का स्थान भ्रष्ट. मनुष्य देही जे भजन नष्ट. कसं काय ते हे आड आलं आणि झालं कसं काय गाता भजन लागला असं खूप लागला, मी सांगू लागलो म्हणजे नाही दिसायल्यावर असं याच्या आडाला दांडीच्या काय. पण ते एकदमच शॉर्ट लागला ना, ते मला कसं काय झालं, भजन निष्ठ
जे मनुष्य जे भजन नसतं, मनुष्य देऊन जे भजन करत नाहीत असे जे नसतं इथं भजनापासून जे बाजूला गेलेले आहेत ते होते का स्थानभ्रष्ट होतात. ते एवढ्या मनुष्य देहासारखं स्थान मिळालं आणि महाराज ते काय होतात ते भ्रष्ट होऊन जातात आणि अधपाते भोगीती कष्ट ते उद्भट यातना अधपात खालच्या थराला जातात आणि महान कष्ट भोगतात. अति महान यातना त्यांना भोगावं लागतात. ज्ञानाभिमानी जेन भजती ते प्रौढपतनी पचिजती अज्ञान ही त्याची गती सर्वता नृपती म्हणून आहे. ज्ञानाभिमानी जेन भजती अज्ञानानंतर ती गती होतेच होते, पण ज्ञानाचा अभिमानानं जर भक्ती नाही केली तरी प्रौढपतनी पचती. अज्ञानानं भक्ती नाही केली तर नुसती पतनी पचती आणि ज्ञानानं भक्ती नाही केली तर प्रौढपतनी पचती. मोठं पतन होतं त्याचं, मोठं पतन होतं. अज्ञाना ही त्याची गती सर्वथा नृपती म्हणून राजा ज्ञानी ज्ञानी तो विषयाचा ज्ञानी नाही, वेदशास्त्र संपन्न असा जर ज्ञानी असेल त्यानं भक्ती नाही केली आणि एखाद्या अज्ञानानं भक्ती नाही केली तर दोघांना सारखी गती म्हणू नको बरं राजा. याचं पतन आणि त्याचं महापतन, त्याचं नुसतं पतन आणि त्याचं महापतन. ओके बाबा म्हणले पंढरपुरात मोठा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात म्हणले की सगळ्या महाराज लोकांना 29वा नरक बांधणं चाललाय, कारण 28 नरकात त्यांना स्थान नाही, बांधकाम चालू आहे. म्हणले अजून मी पाहून आलो, म्हणजे थोडस काम बाकी आहे की सगळ्यापेक्षा वेगळा दंड कसा दिला जाईल याचं भगवंतानं आता काय केलंय, नियोजन सुरू केलंय. 29वा नरक चालू आहे बांधला, म्हणजे महापतन यांनाही तेच सांगायचं. जरी होय ज्ञान गर्व ताठा अशा प्रकारचं एका पिते मला त्याचा दृष्ट ते कसा त्याचा विस्तार पुढच्या याच्यात नाथ महाराज करतायत. एका पित्याचे डोके अर्भ एक प्रभुत एक बाळक पित्याशी अवमानित एक ताडी जनक प्रभुताशी. दोन लेकर आहेत बापाला, एक मोठं लेकरू येईल एक लहान लेकरू येईल. मला दोघांचे भांडणं लागले, बापाच्या मांडीवर बसायचे, बापाला इकडून एक वळायले तिकडून एक वळायले. बाप कोण त्याला हाणतो, मला मला का तो नाही करायला. अरे ते लहान आहे ना रे, त्याचं सोडून दे, की त्याला कळतच नाही. तो काय म्हणतो त्याला कळतच नाही, पण तुला कळतं ना, तू बाजूला होणार. म्हणजे तो दंड कोणाला करतो, ऐसे दान पडे पडले अंतर वाढे तो थोर अंतराय आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. ताडी प्रोज बाळक पित्याचे माथा चढे जरी लाता हाणे तयाकडे तरी त्याचे दोषून घडेन दोषाचे सांकडे ज्ञानाशी. लहान लेकर बापाच्या रस्त्यावर लागत लाटा रस्त्यावर हाणायला, त्या लेकरालाही दोष लागत नाही आणि बापालाही वाईट वाटत नाही. पण मग चांगलं तरुण झाल्यावर जर हाणायला तर मग त्यालाही दोष लागतो आणि पित्यालाही काय लागतं त्याचं वाईट वाटतं. अशा प्रकारे होतं. ज्ञात्यापासून भजन टाके, हा झाला दृष्टांत. हा दृष्टांत कसा यावर ऐकायचा. ज्ञात्यापासून भजन टाके ही गवळी जती महादोके आज्ञाने तर ते भाविक साधू कुरु कृपामुखी अनुग्रहिता. तसं ज्ञानी जाणत्यापासून जर भजन नाही झालं तर त्याला त्या मोठ्या लेकरासारखा दोष लागतो. अज्ञानाकडून विचाराकडून नाही झालं एखाद्या वेळेला तरी त्याला काय नव्हतं, माहितीच नव्हतं, त्याला माहित नव्हतं. पण महाराज आज्ञाने तर ती भाविके साधू कृपामुखी अनुग्रहित. आज्ञाने जर भराव ठेवला साधूच्या नुसता संगही राहिला तर तो काय होऊन जातो, विचारा करून जातो. आम्हाला काय कळतच नाही, तुम्ही माणसाला तसं त्याचा अर्थ पानसटपणा करणारा नाही बरं. त्याच्यात काही कोण चोखेपणा आम्हाला काय काही कळतच नाही असं म्हणायचं, कळूनच हाणायचं, त्याचा अर्थ नाही. तो अर्थ वेगळा. खरंच भाविक आहे आणि काहीच कळत नाही पण श्रद्धा आहे. श्रद्धा कशाला म्हणतात माहितीये का, श्रद्धा कशाला म्हणतात, खरंच भाविक आहे आणि काहीच कळत नाही त्याला श्रद्धा. साधू एका घरी आले, लहान मुलगी होती, 3 दिवस राहिली आणि त्यांच्याकडं ते हे होतं शालिग्राम दगड. शालिग्राम म्हणजे दगड, म्हणजे दररोज पूजा करायची. ती मुलगी जवळ बसायची आणि ती मुलगी काय करायची, ती गट लावू लागायची, ते बाबा असे करू लागायची. त्या महात्म्याला आनंद वाटायचा, लेकरू करू लागतोय. 3 दिवस झाल्यावरती महात्मा निघाली, ती मुलगी लागली रडायला. तो मग देव म्हणते आम्ही, ती म्हणली मी पूजेचं आहे माझं नाही म्हणे. मग मी ती लेकरू लागलं रडायला, आता काय करावं. महात्मा म्हणजे बरं एक काम कर, आजच्या दिवस राहू दे, मी तुला उद्या देतो देऊ. राहिले त्यांना ते सोडता येत नव्हता शालिग्राम. मला त्यांनी तसाच दगड, कुठला तरी दगड, गोल दगड आणला
आणि दुसऱ्या दिवशी तो शालिग्राम लपून ठेवला आणि तो पुढे ठेवला, त्याची पूजा केली आणि ते घे बाळा तुझं. बाबा याचं नाव काय? म्हणजे याचं नाव शिल्पिले भगवान. आता शिल्पिले भगवान कोण्या विष्णू सहस्त्रनामात नाव आहे शिल्पिले भगवान. काय करताव? दररोज पूजा करताय आणि शिल्पिले भगवान याला जीव घालजाय, शिल्पिले भगवान याला जीव घालजाय. ती दररोज महाराज ती पूजा करायची, दररोज त्याला हे करायची, दररोज त्याची पूजा. पुढे तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर तिने सांगितलं की माझा भगवंत मला सोबत घ्यायची. ती पेटी सोबत घेतली, ती पेटी तिच्या जवळच माझा देव आहे, माझा देव आहे. नवऱ्याला वाटलं काय 7:30 देव 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 देव. आणि पहिला बैलगाडीचा प्रवास, एका नदीच्या कडीला गाड्या सोडल्या, स्वयंपाक केला आणि जेवण झाले, वराड चाललेलं आणि तिची ती पेटी जवळच धरली. त्या नवऱ्यानं दिली फेकून त्या नदीत. काय आणलं म्हणजे लागली रडायची, लागली करायला माझा भगवान माझा भगवान माझा भगवान. आणि मग मला त्या तिथं ती प्राण जायची वेळ आली तिची, अशी तळमळ तळमळ तिची चालू झाली. आणि मग एक महात्मा जाणकार लोक असतात, तिनं सांगितलं बाई आता ते सापडणं शक्य नाही, नदीत गेलं पाहून. तिनं सांगितलं नाही, माझा भगवंतावर जर माझा विश्वास असेल तर मला तो सापडणार नाही, पण त्याला मी सापडते ना. आणि ती समोर त्या नदीतली पेटी तिच्याच भावानं वर आली. याला म्हणतात काही न कळताही एवढी श्रद्धा. असा श्रद्धावान असेल तर काय म्हणतात, काही लोक जीवन संताला अर्पण करून दिलं, काहीच कळत नव्हतं, काय माहित नाही, काय आम्हाला काय माहित नाही. संत वाक्य प्रमाण प्रमाणभूत काय फक्त संत वाक्य. विष प्यायला दिलं तरी संतांनी दिले, पुन्हा खडतड करायची नाही. याला म्हणतात शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला मग त्याला काहीच नाही करत, ते भजनही नाही करत. त्याला काय करायची गरज आहे? भजन. संतांवर श्रद्धा ठेवून जर तो इमानदारीने सेवा त्यानं जीवनभर केलं तर त्याचं ते भजनच आहे ना. सेविता भाव आपोआप येते देव, ते त्याचं जीवनभरचं काय भजन. आता पुरेकर बाबा सोबत एक मुलगा आहे तरुण आहे का नाही, मला 24 तास बाबाची सेवेत. बाबा रातच्या 2 वाजता उठून डोळे उघडले तर पाणी घेऊन आजारी. त्याला काय विचार करायची गरज आहे? त्याला काय भजन करायची गरज आहे? त्याला काय विठ्ठल त्याचं भजनच ते की सेवा, हेच त्याचं काय भजन आहे. अशा प्रकारचा भाव असेल तर याचं स्पष्टीकरण काय केलं? कारण मग आपण आमच्या फसू नये. माणूस महाराज काय होतं, फसतं एखाद्या वेळेला, आपल्याला काही येत नाही ना, आम्हाला काही येत नाही, जमलं का मग असं होत नाही. त्याचा एवढा काय लागतो, भाव लागतो, तेवढी श्रद्धा लागते. असा जर भाव असेल त्याला काही करायची गरज नाही. नाही तर मग तेवढा भाव तरी असावा, नाही तर मग भजन तरी तेवढा असावं. नुसत्या ज्ञानानं जमत नाही, जमत नाही नुसत्या ज्ञानानं. आता याच्यावर खूप मधात एक दिवस वाद झाला, खूप मोठं पेटलं होतं वातावरण वृंदावनमध्ये. प्रेमानंद बाबा भजन करा भजन करा. काही विद्वान लोकांनी, विद्वान ज्यांना जगद्गुरु पदवी मिळाली आणि त्यांनी सांगितलं की ते गेलंय म्हणे, असं तसं केलं असतो. पण ते तसं नसतं, जे नामधारकाचा सहकार्य देव असतो. शेवटी त्या विद्वानाला ज्यांनी म्हणतात ते त्यांना माहिती, पण 150 ग्रंथ लिहिले, विद्वत्ता खूप मोठी आहे, त्यांना शेवटी माफी मागावं लागली की माझं काय झालं, चुकलं, माफी मागावं लागली. नामाचा महिमाच मोठा आहे का नाही. अशा प्रकारचे आपल्याकडून घडत नाही म्हणून ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ नाही. भगवंताकडे रात्रंदिवस प्रार्थना करावी की श्वासाश्वासाला आमच्या मुखातून काय येत राहो, नाम येत राहो. त्या दिवशी सांगितलं मला, ज्याला नाम मुख आले तर ते म्हणले त्याला गाथा ज्ञानेश्वरी नाही वाचली तरी हरकत नाही. त्याचं खरंच नामात मन लागतं, त्या कोणताच ग्रंथ नाही वाचला तरी चालतो. गाथा ज्ञानेश्वरीचं अध्ययन त्याच्याच करता येते. नामाची काय लागावी, आवड लागावी, चारी मुक्ती. नाम अति महत्वाचं आहे. अज्ञानी असेल मला तर त्याला ते चालतं, काय अर्थ. साधू कृपा होती त्याच्यावर. अज्ञानाना ही विशेष बाजू, तो साधू विश्वासी वय शुद्धो, ज्ञानाभिमानी भावविरुद्ध लगेच बुद्ध दोषवादी. अज्ञानाना ही विशेष बाजू, अज्ञानाला बाधा येत नाही का, त्याची सहज श्रद्धा साधूवर बसते, त्याला काही कळतच नाही बाबा बिचाऱ्याला. साधू विश्वासी वय शुद्धो, आणि साधूवरच्या विश्वासानं तो काय होऊन जातो, शुद्ध होऊन जातो, शुद्ध होऊन जातो. अशा प्रकारे ज्ञानाभिमान्य भावविरुद्ध, पण ज्ञानाचा अभिमान ज्याला आहे त्याचा विश्वास बसत नाही. नाशी कुठं गंध लावलेलं, नाशी कुठं वाऱ्या केलेलं, नाशी कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं जमत असते, त्याचा भाव बसत.
याला जे तो दोषवादी आणि त्याची बुद्धीच मग त्याला काय करते, बाधा करते. चांगली सद्बुद्धीच सुबुद्धीच त्याला काय करते, बाधा करते. अज्ञानी विश्वासी साधुबंदी ज्ञानाभिमानी दुहिती निंदी याला जे त्याचे त्रिशुद्धीन अवश्यवादी अतिदोष. अज्ञानी विश्वासी साधुबंदी तिघाचं कार्य सांगितले. अज्ञानाचं, साधूचं आणि ज्ञान गर्वी असलेल्या ज्ञानाचं. अज्ञानी विश्वासी साधुवंदी. अज्ञानी माणूस विश्वासाने साधूला काय करतो, वंदन करतो, पूजा करतो, पाया पडतो, लोटांगण घालतो. आणि ज्ञानाचा अभिमान असलेला काय करतो, दुहिती निंदी दोघांची निंदा करतो. हे आले बापा महाराज आता या या करा पूजा तुमच्या घरी या द्यायला, म्हणजे याची निंदा याची निंदा दोघांची निंदी. महाराज म्हणतात साधूची निंदा आणि साधूची सेवा करणाऱ्याची ते काय करतात, निंदा करतात. दोघांची निंदी. यालाही सुबुद्ध यालाही त्याचे त्रिशुद्धीन अवश्यवादी याचे दोष. आणि महाराज त्याला त्रिवार सत्य सांगतो की सगळे दोष त्याच्या जवळ जातात. निंदा केल्याचा परिणाम साधूची निंदा. महाराज अनेक एक गोड नरका जावं याची चाल तरी संत निंदा गोड तरी कवतुके सदा. तुकोबाराय म्हणतात साधूची निंदा करायची बुद्धी आली की समजा त्याचा वाईट काळ आला. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग होतो. आणि देवच बुद्धी देतो. एखाद्याचा पाप परत गेलं आणि देवाला आता नाही सहन व्हायला, पुण्य असल्याशिवाय त्याला हालता येत नाही, त्याचा नाश करता येत नाही. आणि म्हणून भगवंत काय करतो, तशी बुद्धी देतो. त्याचा लवकर पुण्य चालून टाकून त्याचा काय नाश. तुम्ही रावणाचा पाप, रावण हनुमंताच्या शेपटीला काय लावायला लावली, आग लावायला लावली. दुर्योधन मारला, पांडवाला त्रास द्यायला लावला, हिरण्यकश्यप मारला, प्रल्हादाचा छळ. कोणता सांगा तुम्ही कोणता राक्षस नाही तर. कंस मारला, वसुदेव देवकील बंदिवासात. यानं टाकायला लावलं, यानं टाकायला लावलं. बोलूच का उद्धव ठाकरेचा कुळाचा सगळा अपमान बेमान नाश केला. साधूचा खून करायला लावला. अति उन्मत्त झालं होतं. साधू मारले गेले त्या राज्यात. आणि प्रजेत जेवढं पाप होतं त्याचा अधिकार कोणी असतो, राजा. अन्यायाशी राजा न करिता दंड तर काय दंड दंड न केल्याचा परिणाम सगळा नाश नाश. आणि होतच ते मला साधूचा अवमान जिथं झाला देव करून घेतो ते होतच ते बरोबर ते तिकडून. आणि मला ते किती प्रयत्न केला आणि त्याचा कोप झाल्यावर मग पुन्हा उचलणेच नाही. एवढा असला तो किती अवघड होतो महाराज. एवढा मोठा रावण पण काय सांगा वानर गाला चापता आणू लागले. वानर त्यानं मरण मागताना मागितलं होतं की वानर आकडून आणि मानवाकडून मरण नको, कारण ते वानर माणसं नाश्त्यासारखे खायचा. वर मागताना मागितलं होतं पण तेच वानर त्याच्या गालात मारू लागले. कशामुळं, साधूचा केलेला अवमान. साधूचाच अवमानाचं फळ येते, त्याचा फळ येते. देवाचा अवमान केला देव काही करत नाही म्हणून तो तिकडून असं करतो. अशा प्रकारचे साधूचा अवमान. आणि महाराज एक काळ असा होता बाळ ठाकरेचं नुसतं नाव कोण काढलं तर महाराष्ट्र पेटायचा. रावण काय तसंच होतं ना. आणि आज वानर नाही गालात चापता मारायली तर काय व्हायला. कोणीही बोलावं कशाचा परिणाम या. मजाक नाही, चेष्टा नाही, निंदा नाही, वस्तुस्थिती आणि सत्तेचे आहेच ते सत्य. म्हणून अतिदोषवादी म्हणतात ना महाराज. अतिदोष नुसता दोष नाही, त्याला अति शब्द लावलाय. अतिदोषवादी साधू विश्वासी अज्ञान पेटे ज्ञानाभिमानी या विकल्प मोठे ज्याशी विश्वास कदा न घटे ना अभिमान आटे आदपात. साधू विश्वासी अज्ञान पेटे. अरे काय करायचं ज्ञान त्याला. अरे अज्ञान जावं लागतं ना मोक्ष मिळण्याकरता. साधूच्या विश्वासाला अज्ञान निघून जात. काय होणार नाही साधूच्या विश्वासानं. श्रद्धावान होते ज्ञान. ज्ञान श्रद्धा असली की त्याला काय मिळालं, ज्ञान मिळतं. झालं. अज्ञान पेटे ज्ञानाभिमानी या विकल्प. महाराज आपल्याला नाथ महाराजाचं उदाहरण आहे. काय केलं होतं गावबान, कुठं भजन केलं, कुठं तपश्चर्या केली, कुठं काय केलं गावबान. आणि असे किती गावबा आहेत महाराज, किती गावबा येतात, कितीतरी येतात. एक सांगू का महाराज, साधूची कृपा झाल्यावर, साधूची कृपा मनात आल्यावर महाराज त्या खापर दिलं नाही फुटकं कोण, विसोबाच्या सरांना. पण मागून विश्वास माऊलीवर बसला आणि दृढ विश्वास माऊलीच्या चरणावर ठेवला.
महाराज एक लक्षात घ्या, विश्वासाचं फळ काय ते सांगतो मी तुम्हाला. 5 वर्षाच्या असताना ज्यांच्या हाताने देव जेवले ते लहान आहेत का? 5 वर्षाचे नामदेव महाराज 5 वर्षाचे असताना देव जेवले का नाही? दूध पिले का नाही? नामदेवा हाती दूध प्याला, नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित ज्ञानी याची भिंत अंगी उडी. बरोबर आहे का नाही? 5 वर्षाचे असताना ज्यांच्या हातून देव जेवतो त्या नामदेव महाराजाच्या गुरु झाले विसोबा. त्याचं किती ज्ञान आलं असं? फक्त विश्वास. ज्ञानोबरावर काय ठेवला? विश्वास. त्या नामदेव महाराजाचे काय झाले? ते गुरु. किती किती विश्वास ठेवा. विश्वासाचं फळ आहे. विश्वासानं काय होतं? अज्ञान पिढे. ज्ञानाभिमानी या विकल्प मोठे, आणि याचा ज्ञानाच्या अभिमानाने विकल्पातच गेले. याच्यात जमतं का त्याच्यात खरं आहे का त्याच्यात काय करायचं त्याच्यात विकल्पातच गेले. त्याशी विश्वास कदा न घटेन अभिमान हट्या दप्पात. कारण अभिमान त्यांचा विश्वास साधूवर बसू देत नाही. बसत साधूवर विश्वास अभिमान बसूच देत नाही ना. अभिमान करतो ते सगळं, विश्वास नाही बसू देत. पाप असतं ते, बसत नाही विश्वास. आणि मग अधपाताला जावं लागतं. यो विचारिता नेते पाटे अहंतेचे बंधन मोठे, अभिमान आयुष नाही खोटे दुजे हो कटे त्रिलोकी. यो विचारिता नेते पाटे अहंतेचे बंधन मोठे. आणि जर तुम्ही असं विचारानं जर पाहायला गेले तर अभिमानासारखं मोठं काय नाही, बंधनच नाही. सगळ्यात मोठं बंधन आहे अभिमानाचं, अहंतेचं. अभिमानाईशे खोटे दुजे ओ खटे नाही हो खटे खोटे दुजे ओ खटे त्रिलोकी. अभिमानासारखं दुसरं वाईट तिन्ही लोकात नाही. सगळ्यात मोठं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांचा एक अभंगच आहे देवाकडे मागणीचा महाराज. तुकोबाराय म्हणतात, देवा एक काम कर, काय नरस्तुती आणि कथेचा विकारा हे नको दातारा घडो देऊ. आहे का नाही? ऐशा कृपेची भाग्य तो करुणा आहेशी तू राणा उदाराचा. परद्रव्य परधना आणि परद्रव्य आणि परनिंदा हे नको गोविंदा घडो देऊ. त्याच्यात त्या पुढच्या चरणात तुकोबारायांनी म्हटलं काय, अभिमान देहात देऊ नको. नको अभिमान देही देऊ. माझ्या देहात काय देऊ नको देवा? अभिमान देऊ नको. अशा प्रकारे आहे. म्हणून सगळ्यात वाईट जर काय असेल तर तो अभिमान आहे. अभिमान म्हणजे अभिमान आपल्यापेक्षा पुढच्याला कमी समजणारी वृत्ती, तिला म्हणावं अभिमान. अभिमान अभिमान कशाला म्हणावं? अभिमान आपल्यापेक्षा समोरच्याला नीच समजण्याची वृत्ती, विचार, त्याचं नाव काय? अभिमान. जसं ज्ञानोबरायांनी लाज, लाज वाटते. लाज वाटणं म्हणजे नेमकं शरीरावर काय परिणाम होतात? अभिमानाचा परिणाम. लाजाचा काय परिणाम आहे? ज्ञानोबरायांनी लाजाचा परिणाम सांगितला. ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायात सांगतात की नाना चांडाळ मंदिराची अवजटे आली या संन्यासी उत्तमाचा. त्याची जशी अवस्था होते शरीराची, त्या वृत्तीला म्हणावं लाज. कशी वृत्ती होते? लाज वृत्ती. थोडक्यात सांगतो. एक गल्ली आहे बारीक, नवीन संन्यासी चालला, म्हणजे नवीन म्हणजे तरुण संन्यासी, आणि नवीन गावात शहरात चालला. त्याला माहित नाही कोणती गल्ली आहे काय काय. निघाला. आता निघाला तर ते ज्या गल्लीत चालला ती गल्ली होती वेश्येची. त्याला काही माहित नाही. म्हणजे त्या गल्लीत एक दोन घरी वेश्येचं होतं, बाकी दुकान होती. तो चालला बिचारा, त्याला काहीच माहित नाही. तो आपला खाली पाहून चालला. तिकडून आलेची टक्कर आली. गल्ली लहान, चारी बाजून दुकानं, आल्याची टक्कर. आणि मग लोक काय झाले, पळा. आता कोण कोणीकडे पळायचा काही गणित आहे का? कोण दुकानात पळते, कोणी कोणीकडे पळते, कोणी हॉटेलीत पळते, कोणी कोणीकडे पळते. संन्यासी त्या भीतीनं पळाला आणि वेश्येच्याच घरात गेला. आणि आत गेल्यावर त्याला कळालं की सगळ्याच काय आहे तिथं, वेश्या. पण तो आत गेला, त्याला ते समजस्तोर व्यवस्थोर आले पुढे पळून गेले. जसे ती टक्कर पुढे पळाली तसे मागचे लोक जमा झाले. आता लोक रस्त्यावर येतं, संन्यासी भव्य कपडे अंगावर येतं, तरुण आहे, आणि त्याला त्या घरातून निघताना जे वृत्ती होते तिचं नाव आहे लाज. त्या वृत्तीचं नाव काय? लाज. त्याला जसा चेहरा त्याचा असा कसा होतो, त्याला जी त्याची वृत्ती होते तिला लाज म्हणावं. तसं अहंकाराची वृत्ती म्हणजे काय वृत्ती आहे? तर आपल्यापेक्षा पुढच्याला नीच समजणारी वृत्तीचा अहंकार आहे. की मी सगळ्यात मोठा, माझ्या इतकं कोणाला कळत नाही. बाकी सगळे हे
एक मूर्ख मी एकच ज्ञाता. एकच ज्ञाता. ऐशी चढेल जी अहंता, त्याचं नाव त्याचं नाव काय आहे? अहंकार. मग आता आपल्याला कोण कोण आपल्यापेक्षा खाली वाटतंय, मग तेवढा आपला अहंकार मोठा. काय म्हणे आपण विचारा कोण हा दुसरा सांग. सूर्याला जास्त ज्ञान आहे, तुम्ही तुम्हाला इतकं नाही. अरे सूर्यानं हनुमंतराला ज्ञान दिलं, सूर्यानं सगळ्या राजांना ज्ञान दिलं. नाही असं नाही म्हणत नाही मी, पण आपल्यापेक्षा तिळभर कमीच, म्हणजे तितका अहंकार. जेवढा ज्याचं ज्ञान तेवढा अहंकार त्याचा मोठा. तर मला निराहंकारता कशी असावी पहा. निराहंकारता कशी असावी? या फुलाचा उजेड पाहता ब्रह्माई दिशे हळू. ब्रह्मदेव आपल्यापेक्षा कमी बोलतो, तर मग सूर्य काय आला? काय ज्ञानोबा आहे गुरुवर नाही गेलं. ज्ञानोबा निराहंकारताची वृत्ती कशी असते? निराहंकारी त्याची. महाराज 1400 वर्षे जंगलेल्या चांगदेवाला ज्या 65ची पहिली ओवी कळाली नाही. पहिली ओवी कळाली नाही, आपल्याला इतिहास माहिती. कळाली पहिली ओवी कळाली नाही. ते ज्ञानोबराय म्हणतात की रवी तरी मी मूर्ख. ही झाली निराहंकारता. मला काय येतं, मी मूर्ख. तुकोबरायांनी म्हणावं, बोलिले लेपुरी वेडे वाकुळे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कोणते तुकोबराय? दशग्रंथी ब्राह्मण असलेले रामेश्वर शास्त्रींना गाथ्याचे चिंतन करताना डोकं खाजवावं लागलं. याला राऊत बाबा म्हणतो होते पंढरपुरात चातुर्मासात. काका असा अर्थ होता गाथ्याचा. ते अभंग होता. त्या अभंगावर अभंग काय करावं तुम्ही सांगा संतजन. आहे का नाही? माझी भरला सुरारस, सोनियाचा कळस, माझी भरला सुरारस, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. बरोबर आहे का नाही? मातीयेचा घट, माझी अमृताचा साठ, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. मग त्यांनी तो सगळा अभंग म्हणला, त्याच्यावर थोडं बोलले आणि ते म्हणले आता याच्यावर मी काय सांगू? तुकोबराय म्हणतात तुम्ही सांगा संतजन. मग मी काय सांगू? आणि मग तेवढंच त्यांनी सांगितलं होतं की साक्षात तुकोबरायाच्या शब्दाचा अर्थ विद्वान सोडा, पांडुरंग जरी विटेवर येऊन गाथा सांगायला बसला तर सांगता येणार नाही. कोणाला? पांडुरंगाला. तुकोबरायाच्या गाथ्याचा अर्थ जशाच तसा तुकोबराय सांगतील किंवा तुकोबरायांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते महात्मे सांगतील. आणि ते तुकोबराय म्हणतात बोलिले लेकुरे, ते तुकोबराय म्हणतात पायीची वाहन पायी बरी. ही झाली निराहंकार वृत्ती. आणि ही अहंकारी. ज्ञानोबराय म्हणतात अहंकारी असा असतो लाटणे ऐसा न लगे. सरस्वती तुमच्याकडचं बेलनं कधी वाकलं का? बेलनं जसं कधीच वाकत नाही, मोडेल तसा जो कोणा पुढंच वाकत नाही, ती वृत्ती कशाची आहे? अहंकारी वृत्ती आहे. अशा प्रकारे आहे. अभिमाने साधू विषय झालं कदा नाही बरे. त्या साधूचा विश्वास त्याचा अभिमानाचा कधीच नाही. योग विचारिता नेते पाटे अहंतेचे बंधन मोठे. अभिमान काहीच नाही. ओकटे तुझे ओकटे ते लोकी. अभिमानासारखं तिने लोका दुसरं वाईट काही नाही. अशा प्रकारे अभिमान ईश्वराबादी सोहो शकल की जे सोपादी अभिमानी देव बुद्धीन बाद त्रिशुद्धी सुरनराशी. अभिमानू ईश्वराबादी. अभिमानान कुणाला बाधा केलेली आहे? ईश्वराला सुद्धा अभिमान बाधक होतो. तसा म्हणण्याचं सोडा. अभिमानी देहबुद्धी. देहबुद्धीच कशामुळे येते? अभिमानामुळे. मी कुणीतरी मी देहाला धरून म्हणतो आणि त्याच्यामुळे देहबुद्धी पुष्ट होत जाते. जगी निंदे ओवळा. अहंकार नासा नाही का नाही का? जगी निंदे. याच्यावर अहंकार येतो जगात निंदनीय होतो आणि अहंकार नाही तो ओवळा. ओवळा म्हणजे वाईट. जो वाईट सगळ्यात वाईट अहंकार करतो सगळ्यात अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याची बाजूला टाका. बाधक त्रिशुद्धी सुरनराशी. देवाधिकाला अहंकार काय झालेला आहे? बाधक झालेला आहे. याला की जे अज्ञानजन जसे नाही ज्ञानाभिमान ते विश्वासले संपूर्ण साधू सज्जन अनुग्रह करीत आहे का? साधू कोणावर अनुग्रह करतात? अज्ञानी लोक येतात. अज्ञानी माणूस त्या बिचाऱ्याला काहीच कळत नाही. किती अज्ञानी आहे, किती अज्ञानी आहे, किती वाईट करणार आहे, किती वाईट करणार आहे. मांस खाणार आहे का? मदिरा घेणार आहे का? अरे 12 का 7 राजन बामण मारून दगडानं भरलेला अज्ञानी. कोण?
तितका पापी आहे कोणी. पण जर अहंकारी नसेल आणि साधूवर विश्वास बसला त्याचा, तर ज्याशी नाही ज्ञानाभिमान तेही विश्वासाला संपूर्ण साधू सज्जन अनुग्रह करीती. नारदान केला का नाही अनुग्रह? केला ना अनुग्रह मग. आणि किती उच्च पदावर नेला अनुग्रह केला, विश्वासाचा परिणाम आहे. विश्वास ठेवला. विश्वास किती असावा? विश्वास, दृढ विश्वास. त्या यांचे नवनाथापैकी गोरक्षनाथ निघाले. फिरत निघाले. एक उन्हाळा दिवस होता आणि एक शेतकरी काम करू लागला. ओखर आणू लागला. ओखर म्हणू लागला. आणि गेले तिथे त्या झाडाखाली बसले. मग तो शेतकरी आला. म्हणला, बाबा पाणी पितो का रे? त्याला काय साधून घेतो आला नाही म्हणून. पाणी पितो का रे बाबा? ते म्हणजे पितो. खाल्लं का काय बा? मला जेवायचं आता. ते म्हणजे बाबा नाही. मग खाई. 2 भाकरी होत्या, एक दिली आणि एक याला शेतकऱ्याने खाली. मग बाबा तुला माझ्यामुळे, ते म्हणजे माझं काय, मी घरी खाईल. खाई एक तू खाली खातो. पाणी गेली पिलं. साधूला दया आली. साधूला वाटलं याची एक भाकर खाली, याला काहीतरी आपण द्यावं. ती म्हणे, गड्या मी प्रसन्न झालो, तुझी एक भाकर खाली. माग तुला काय मागायचं? विश्वास सांगायला, माग तुला काय मागायचं? तो म्हणला, काय रे तुझ्याजवळ खायला भाकर नाही आणि मला माग म्हणायला. म्हणजे भाकर कुणाची खाल्ली? माझीच खाल्ली. आणि माझी भाकर खाऊन मला माग म्हणायला, तुलाच काय मागायचं तर माग. तुझ्याजवळ काय द्यायला? साधू पाहिले असे, तुझ्याजवळ काय द्यायला? किती साधूची हेळ नाही वाटते का नाही? मलाच माग काय मागायचो? साधू विचार केला, त्याच्यावर उपकारच करायचा. म्हणजे द्यायचंच ना, देतोच ना. हो, एक काम कर, काय तुझं मन मला देऊन टाक. ते म्हणजे मन द्यायचं म्हणजे काय करायचं? ते म्हणजे मन द्यायचं म्हणजे मनानं जे विचार मनात येतील ते मन माझा असल्यामुळं त्या विचाराची शारीरिक क्रिया करायची नाही. ते मन कोणाचं आहे आता? माझं. ते म्हणला ठीक आहे, दिलं म्हणला. मला आता त्याला दुपारा 4 वाजताच भूक लागली, कारण 2 भाकरी होत्या, त्या एक साधून खाल्ली. मग त्यानं आपलं लवकर खाऊ सोडलं. ते डोक्यावर घेतलं आणि बैल पुढं घातले आणि ते निघाला घराला. आता मनात विचार आला, निघाला काय ध्यानच नाही. आणि मग गावाच्या जवळ आल्यावर त्याच्या ध्यानात आलं. आता मनात येऊ लागला, आता घरी जायचं, ते टाकायचं, बायकोला सांगायचं भूक लागली, लवकर स्वयंपाक कर. आणि मग बाईक असा विचार झाला. बायको म्हणाल की का तुम्हाला तर इतक्या लवकर भूक लागत नाही, कसं काय लागली? आणि मग सांगेल मी, एक साधू आलता आणि साधूला काय दिली? एक भाकर. आणि साधूच त्याविषयी चिंतनात ध्यान आलं. अरे आपण मन तर साधून गेलंय. आणि साधून सांगितलं होतं की या मनानं आलेल्या क्रिया करायच्या नाही, आणि आपण तर मनाच्या क्रिया करायलोय. आता इथंच उभं राहायचं. आता मन घरी जाय म्हणतंय, पण मनात आलेलं करायचं तिथंच उभं राहायला. तिथंच उभं राहायला आऊट डोक्यावर. तिथंच उभं राहायला 12-13 वर्ष. मनात आलेलं करायचं नाही, मनात आलेलं करायचं नाही. तिथंच उभा राहायला, याला म्हणतात विश्वास. तिथंच उभा राहायला अंगावर वारुळ झालं. आणि मग महाराज 20 वर्षानं पुन्हा ते गोरक्षनाथ आले. आणि त्या ध्यानाला आपण त्या शेतकऱ्याला उपदेश केला होता, त्याचं काय झालं काय माहित. आणि मग त्यांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं तो उभा. ते गेले, ते वारुळ फोडलं, त्याच्यातून महात्मा बाहेर काढला. त्या महात्म्याचं नाव झालं आडबंगनाथ. आडबंगनाथ काय ठेवलं? आडबंगाच होता तो. त्याचं नाव काय ठेवलं? आडबंगनाथ. याला म्हणतात विश्वास. आणि तुकोबर आहे अशा विश्वासाचं म्हणतात विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. याला म्हणतात विश्वास. असा ज्याचा विश्वास आहे, साधू त्याला काय करतात? अनुग्रह करतात. त्याला ना अनुग्रह, त्याला ना विश्वासाचा अनुग्रह झाला. त्याला पुढे मनात नवनाथातला एक नाच झाले. ते आता आडबंग राहिले का अनेक आडबंगांचंच कल्याण करणारे झाले. आता अडाणी राहिले का अनेक अडाण्यांना सद्गती लावणारे साधू झाले ना ते. आणि कशाचा परिणाम आहे? विश्वास. विश्वास असा ज्याचा साधू अनुग्रह करीते आणि साधूवर त्याच्यावर अनुग्रह करतात. ज्याशी म्हणते नीच वर्ण श्री सूत्रादी हिनजन, त्या ज्याशी का दुरी शास्त्र श्रवण, ज्याशी दुरी श्रवण वेदोक्त, ज्याशी म्हणते नीच वर्ण, ज्याला हे मोठे लोक नीच वर्णाचा म्हणतात. काही महाराज दिसता ब्राह्मण कुळात जन्माला आल्याचाच अहंकार आहे. काहीच करत नाही, हटेली टाकतात, भजे काढतात, लोकांचे ते येतात. आणि आम्ही कोणी म्हणतात? ब्राह्मण. महाराज तेच म्हणतात.
नीच वर्णाचे म्हणतात दुसऱ्यांना. स्त्री शूद्राती हीनजन, मग स्त्री शूद्र ही असे जे जे नेत ज्या शिका दुरी शास्त्र श्रवण, की त्या बिचाऱ्या शास्त्राचंही श्रवण काय होत नाही, ऐकायला भेटत नाही. ज्याशी दुरी श्रवण वेदोक्त, मग वेदाचं तर श्रवण त्यांना काय आहे, लांबच आहे. त्याशी आर्या सद्भाव संपूर्ण, ते होतो का हीनजन, परी संत कृपेशी आयतन विश्वास पूर्ण अधिकार झाला. त्याशी आर्या सद्भाव, पण त्यांच्या अंतःकरणात जर खरा भाव निर्माण झाला, सद्भाव 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 यथार्थ भाव जर निर्माण झाला, ते होतो का हीनजन. मग ते कोणी असो, हीन असो, दुर्जन असो, दुष्ट असो, परी संत कृपेशी आयतन. पण संत कृपा राहण्याचं ते ठिकाण होता. संताची कृपा कुठे येऊन राहते, त्यांच्या जवळ येऊन राहते. असक्त त्वरित उद्धरितो, कोणी असो तो. विश्वास पूर्ण अधिकार झाला आणि त्या विश्वासानं ते पूर्ण अधिकारी होतो. त्याला दुसरं काही करायची गरज नाही. आयुष्य पूर्ण भावार्थी, त्याशी तुम्हा आयुष्य साधू संती अनुग्रहिणी तारितीन कृपा मूर्ती कृपाळू. आयुष्य पूर्ण भावार्थी असे काय आहे, पूर्ण भावाशी एकरूप झालेले आहेत. त्याशी तुम्हा आयुष्या साधू संती अनुग्रहोनी तारिती. आणि महाराज त्यांना साधू संत महात्मे येऊन अनुग्रह करतात आणि काय करतात, तारुण्यातात कृपा करतात. कारण संत कृपेचे काय सागर जरी असले तरी सुद्धा संत कोणावरही कृपा करत. संतांनी काही कृपेचं दुकान टाकलेलं नाही. आला ठेवला हात कृपा झाली, आला ठेवला हात कृपा झाली, असा काही दुकान टाकलेलं नाही. अरे माऊलीनं पंगत घातली म्हणून तुम्ही दुकान टाकलं नाही. जयाने घातली तिची गावादी. गावादी म्हणजे अन्नदान, अन्नसत्र. गावादी शब्दाचा ते अन्नसत्र, मुक्त. कोणी या आणि खा. तसं मोक्षाची काय घातली, गावादी. मग घातली ना गावादी माऊलीनं. पुन्हा भावनेचं काय आलं त्याच्यात पुढचं वाचन जर मिळविली मांदी, गावादी घातली पण वैष्णवाची मांदी. पोटभर खा, पण आमच्या दिंडीचा बिल्ला लावून लावलेलेच खा. काय पोटभर खा, माझी गडी कोण एवढा बिल्ल करील ते काय नव्हे महाराज. परी काय राऊत बाबा म्हणतात, परी शब्द आला की मागच्या सगळ्या विषयावर पोत्रा फिरवतो. देत होतो पण आलं संपलं. अशा प्रकारे आयुष्य पूर्ण भावार्थी, त्याचे तुम्ही आयुष्य अज्ञानी या परितरती, परी ज्ञानाभिमानी या ज्यांची मती, ते ब्रह्माधिकानं करते त्याची स्थिती म्हणून सांगे. पण महाराज अज्ञानी तर सहज तरुण जातात बिचारे, पण जे ज्ञानी येतं, ज्ञानी नुसते ज्ञानी नाही, ज्ञान असणं वाईट आहे का, नाही. ज्ञानाभिमानी, ज्ञानाचा ज्यांना काय झालेला आहे, अभिमान झालेला आहे, अशी ज्यांची मती आहे, बुद्धी आहे, ते ब्रह्माधिकानं तरती. ब्रह्मदेव जरी ते तारुण्याला आला तरी ते तरू शकत नाही. साक्षात देव जरी आला तरी त्यांना तारू शकत नाही. मग त्यांची काय स्थिती होते, ती स्थिती आता सांगतायत. अज्ञानी जे नीच वर्ण, भावी धरुणी संत चरण, निजवश्वासे संपूर्ण जन्म मरण निर्षिती. अज्ञानी जे आहेत, खालच्या वर्णात जन्मला, मला खालच्या वर्णात सहजच अहंकार राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बरे देवा काय केलो नाही तरी दंभे असतो मेलो. बरे देवा कुणबी केलो. बरं झालं देवा खालच्या कुळात जन्माला आलो, आहे का नाही. नाहीतर दंभ आला असता उच्च कुळाचा मलाही, आहे का नाही. बरं झालं देवा भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. बरं केलं देवा, आहे का नाही. अंगी गर्वास भरता टाठा जातो यमपंथी वाटा. मीच पण बरे देवा खालचा बरं भाऊ, आहे का नाही. अशा प्रकारे जन्म मरण निर्षिती. एकदा लाडगुरुजी किंवा आता लाडगुरुजींना मी लोणावळा जेवू लागलो. त्यांचं कालेज कीर्तन होतं. मी म्हणलं जेवता असा चालला विषय. मी म्हणलं बाबा आम्हाला काय येत आहे, आम्ही काय कोणा संस्थेत शिकलो नाही, काय नाही. तुमच्यासारख्याचं महात्म्याचे 2 शब्द ऐकून सांगतो. अशा प्रकारचं म्हणलं. ते म्हणले तुमचा उद्धार होईल आणि आमचा नाश होईल. म्हणले कसं काय, तुम्ही आता 10 लोकात म्हणले का नाही, आमचं काय बाबा आम्हाला काही इच्छित नाही, आमची हिंमत नाही म्हणजे 10 लोकात म्हणायची आम्हाला काही इच्छित नाही. येत नसलं तरी आमची हिंमत नाही म्हणायला 10 लोकात की आम्हाला काही येत नाही. काय हिंमत नाही, कारण आम्ही काहीतरी शिकलो याचा आम्हाला काय गर्व आहे. आम्हालाच पश्चाताप आहे म्हणजे की आम्ही काहून शिकलो. हे सहज क्रिया आहे म्हणजे, आणि निरान करता सहज टाळून घेऊन जाईल.
आणि आम्हाला ती आणणं काय होतं, कठीण जातं. गर्व तो पाठीशी लागलेलाच राहतो. असं ते यर जन्मे जगातीने भावे धरून निश्वास संपूर्ण जन्म नीच मान सगळ्या सणत, पण विश्वास ठेवला का सहज तरुण जातात. या ज्ञानोपराय सुद्धा म्हणतात काय द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी. फक्त त्यांना नमस्कार केला तरी दोघांचही पुण्याची बरोबरी काय होते, समान होते. येर द्विजन्मे जगातीने स्वभावे प्राप्त हरिचरणी आम्ही अधिकारी वेदज्ञानी जन्माभिमानी आती करवी. मला द्विजन्मी द्विजन्म द्विज म्हणजे ब्राह्मण. 2 वेळेला ज्याचा जन्म होतो त्याला काय म्हणतात, द्विज. 2 वेळेला जन्म म्हणजे आईच्या उदरातून एकदा, आणि त्याची ते मूल झाल्यानंतर दुसरा काय होतो, जन्म होतो, आहे का नाही, तर द्विज म्हणतात. असे जे आहेत त्यांना काय असतं, मला सहज अहंकार असतो, आहे का नाही. द्विजन्मे जे का तिन्ही द्विजन्मे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या द्विजन्माचा द्विजन्मे स्वभावे प्राप्त हरिचरणी आम्ही अधिकारी वेदज्ञानी जन्माभिमानी आती गर्वी. मला ज्यांचा द्विजन्म झाला नाही ते बिचारे स्वभावताच हरिचरणाशी असतात. आम्हाला काय येते, आम्हाला काय येते, आम्ही खाली आहोत, आम्ही अधिकारी वेदज्ञानी. पण यांना काय होतो त्याचा अधिकार. आम्हाला वेदात काय दिलेला आहे, अधिकार आहे, आणि म्हणून आम्हाला देव सहजच भेटलेला आहे, कारण आम्हाला पहिलाच काय आहे. अरे तुम्हाला तिथं अधिकार आहे म्हणून नसतो देव भेटत. अधिकार वेगळा आणि फळ मिळवणं वेगळं. शेत नाही देत पीक उगे, बरोबर आहे म्हणतात. नोकरी लागण्याचा अधिकार वेगळा, अधिकारच लागतो. नोकरी लागायला काय लागतो, अधिकार लागतो, बरोबर आहे. कोणाला लागतं, आता तुम्हाला आम्ही महाराज नाही त्याशी म्हणलो होती नोकरी लागते का तुम्हाला, म्हणलो होतं त्या दिवशी सदाशिव पाहिजे होती म्हणलं. सगळे सांगतो म्हणजे तुम्हाला खरं वाटत, सदाशिव एसटी स्टँडवरती गाड्या पुकारणारे पाहिजे होती म्हणून. मी एक घर बदल कुठे चला डोळा तळणी म्हणता मस्त दिवसभर त्यांना ते. पण लागते का नोकरी तुम्हाला, आता नाही लागत, कारण त्याचा काय नाही, अधिकार नाही. पण मग नुसता अधिकार झाला, कागदपत्री अधिकार झाला म्हणजे त्याला पगार मिळतो का, त्याला महिनाभर पगारी करता ड्युटी करावं लागते. नुसता अधिकार मिळाला म्हणजे पगार नाही, तर नुसते कागदपत्र घेतले, दाखल केले, झोपला, पगार घरी आला. ते पगार मिळवण्याकरता ड्युटी करावं लागते. तसं सहज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राला वेदाचा अधिकार आहे, पण पगार मिळवण्याकरता ती ड्युटी करावं लागेल. रात्रंदिवस त्याचं काय करावं लागेल, भजन करावं लागेल, ड्युटी करावं लागेल. आपल्याला अधिकाराला म्हणजे काय झालं, अधिकाराने पगार नसतो मिळत, अधिकार येण्याकरता काय करावं लागते, ड्युटी करावं लागते. तसं ते म्हणतात आम्हाला अधिकार आहे आणि स्वभावतःच आम्हाला जीव मिळालेला आहे, तसा मिळत नाही. जन्माभिमानी आती करी, जन्माभिमान कर्माभिमान अग्र पूजित वेद पूजाभिमान अल्पमात्र वेदीचे ज्ञानंत वेदाभिमान वाढविती. काही जन्माभिमान, जन्माचा काय झाला अभिमान. किती अभिमानाचे प्रकार आहेत ते सांगतात. जन्माभिमान काहीच नाही येत, काहीच येत नाही. गायत्रीचा मंत्र नीट मानता येत नाही, सत्यनारायणाची पूजा नीट वाचता येत नाही. पण जन्माचाच नुसता काय मग अभिमान, जन्माभिमान. काही जन्माभिमान, काही लोक कर्माभिमान, कर्माचा अभिमान. थोडस काही चांगलं कर्म केलं मग देवदर्शनाला जातो त्याचा अभिमान. पाठ्या तुम्हाला काय सांगा, 35 वर्ष झाले 2 टाइम दर्शन चुकत नाही, त्याचाच अभिमान. काहीच नाही, 2 तास फक्त काय चुकत नाही, दर्शन चुकत नाही. आणि त्या 2 तासाच्या दर्शनाला जाऊन 4 तास तिथं बसून निंदा दुसऱ्याची केली. मग दर्शनाला गेला का हनुमंताच्या दरबारात नेला, हनुमंताच्या दारात येऊन अर्धा तास बसाव, जोरोपी कंपनी जोरात बसाव. कशा करता बसाव माहितीये का, दिवसभर आपल्याकडून काम होत नाही, जीव बसलाय का त्यानं पुढे भजन करावं, मागच्या म्हणा जेवढं बसायचं तेवढं तिचं तरी भजन करावं, त्यासाठी बसाव. तर खऱ्या गप्पा कुठे निघत्या, पुढे निघते खऱ्या गप्पा तिथे निघते. कारण त्याशिवाय एका जागी यायला आपल्याला टाइम नाही दिवसभर. पुन्हा संध्याकाळी जेवण झाले की आपला आराम करून सगळ्यांच्या कामाला जायचं, फक्त टाइम आपल्याला भेटला तर. म्हणून साधू संतान पान मला जितका टाइम भेटतो तितकाच काढला होता भासणाला, आपण जीव तिकडेच लावला.
अशा प्रकारचं सदाशिव येणा उचलला, नुसता लावला नाही, अजून स्वर्गीर काहीच नाही, नुसता येणा उचलला. चला रे हरिपाठ सुरू होतो का आता, म्हणजे हरिपाठ करत होतोय आपल्याला काय, म्हणजे मी त्यातलाच आहे, सगळे आपण एकच येतात. अशा प्रकारे जन्माभिमान आणि कर्माभिमान. मग कर्माचा काय येतो? अभिमान येतो. मग काय दर्शनाचा अभिमान आला, मग सदाशिव येणा वाजवलं तर तितका त्याचा अभिमान. गेले उठून पटकन म्हणला हरिपाठ, पटकन म्हणला हरिपाठ, त्याचा अभिमान. बरं सदाशिव हरिपाठ म्हणला, आता मी हरिपाठही म्हणला नाही, गप्पा आणल्या नाही, पण मग संध्याकाळी कीर्तन केलं. मग सदाशिव मध्ये हरिपाठावर काय आम्हाला चिंतन करणं लागतं, कीर्तनात सांगायला गेला गेला तू त्याच्या, म्हणजे ज्याच्या त्याच्या माग कर्म अभिमान. कोणत्या कोणत्या कर्माचा काय आहे अभिमान. दिनकर बाबा कशालाच काय नाही ते म्हणून तुम्ही कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, याला नाही, ते सगळे देतं. पण हे याचं सांगलं उदाहरण, ते म्हणलं कशालाच नाही, ते म्हणजे काकडा, पाचचा काकडा, म्हणजे ज्याच्या कर्माचा त्याला काय अभिमान, ज्याच्या कर्माचा त्याला अभिमान, ज्याच्या कर्माचा त्याला अभिमान. आपण महाराज आपल्यासाठी करतोय, लोकांना अभिमान दाखवून काय करणार आहे? कोणी दिवसभर शेतात काम करतो, आपण दिवसभर गाता पारायण करतो. आपल्याला आपलं फळ आपल्या फळासाठी करतोय का त्याला हिनवायसाठी करतोय? काय आपण कर्माभिमान, ज्याचा त्याला कर्माचा काय येतो अभिमान येतो. काही जन्माभिमान, काही कर्माभिमान, काही काहीच नाही. आग्र पूज्यत्वे पूज्य अभिमान. जसं धनगी नसतं, कोणी पुढे होतं, या पुढे या पुढे या पुढे या आणि आणि सत्कार करा, त्याला तितक्याचाच अभिमान. आग्र पूजेचाच काय झाला त्याला अभिमान, पूज्यत्वाचा अभिमान. काही अल्प मात्र वेदीचे ज्ञान, वेदाच्या ज्ञानाचा अभिमान. ते ज्ञान आहे किती अल्प मात्र, जिथं कोणालाच काही कळत नाही तिथं याला थोडंसं कळतं. कोणालाच काही कळत नाही तिथं थोडंसं कळतं. हो ते पहिल्यांदा एकादशी सांगणार त्या फक्त काहीच माहित नव्हतं, फक्त एकादशी पण येते येते इतकंच माहित. आणि तितक्याचाच काय अभिमान. पठ्ठ्या गावाला 15 दिवसाला काय सांगितलं एकादशी ज्ञान किती अल्प ज्ञान परी गर्व शिरोमणी, काय मजहुनी ज्ञानी कोण आहे अल्प असतच किती. आता अंधारात आग्या चमकतो तितकं ज्ञान, त्याचाच गर्व. अंधारात काय चमकतो आग्या, पण त्या आग्याला एक माहित नाही. मला आग्यात जेवण बॅटरी फाय देऊ देईल तर शिरळ टाकायची गरज नाही, मला चार्जिंग करायची गरज आहे का? पण दोन चुका आहे त्याच्या, त्याला अभिमान आहे त्याचा. तो सूर्यासंग युद्ध करायला, ज्ञानोबरायची मूवी मी मनाने सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात सूर्यासंग तट करायला निघाला तो. पण ती मूवी सूर्यासंग निघाला तो हे करायला. पण मला त्याच्या दोन चुका आहेत. काय मला सांगा, बॅटरी लागून असाव का लपलप करा? आता वावराकडे आपण चालू आधाराची लावली तर दिसतंय का काही? ती लपलप करी, ती पण लपलप का करीन? पण पुढून असाव का मागून असाव? ती बॅटरी कोणी उपयोगाची, म्हणजे त्याचा उजेड त्याच्याच उपयोगाचा नाही आणि त्या उजेडाचा काय अभिमान. तशा आपल्या ज्ञानाच्या बॅटरीत दोन चुका आहेत. आपल्याजवळ ज्ञान आहे, म्हणजे आपल्याजवळ ज्ञान आहे, पण दोन चुका आहेत. पण त्या चुका आहेत, एक ती बॅटरी लपलप करी, कीर्तनात आली की धरी ती, आणि घरी गेली की सोडी. आकडा आल्यावर लाईट जसा लपालपा चिटकला की लागला, हुकला तो हुकला, तसं ते लपलं लपलप लपलप करी. ते आपले ज्ञान. आणि दुसरं एक ज्ञान आहे काय, आपली बॅटरी मागवली म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं जास्त कळत. उजेड देते बॅटरी, पण कोणाला त्याची दुसऱ्याला उजेड दे नाही. आपला पुढं अंधार तो अंधारच, आणि त्याचाच आपल्याला काय होतो अहंकार. अभिमान वाढविती अल्पज्ञान, त्याचाच वेदाचं ज्ञान अभिमान वाढवतात. ज्याशी प्राप्त उपनयन, ज्याशी प्राप्त गायत्री पूर्ण, ज्याशी हरीचे आवडे भजन त्याचे धरिता चरण हरी भेटे. ज्याशी प्राप्त उपनयन, ज्याशी प्राप्त गायत्री पूर्ण, ज्याशी हरीचे आवडे भजन त्याचे धरिता चरण हरी भेटे. ऐका, कोणाचे पाय धरल्यावर देव भेटतो, कोणाचे पाय धरल्यावर देव भेटत नाही.
मला श्रद्धा 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 ज्ञानोबराय म्हणतात श्रद्धा म्हणितली यासाठी पाते जो नये कीर्ती काय ब्राह्मण अंत्यच गोष्टी अंत्यच नव्हे. मला श्रद्धा असली उदार होतो का नाही सगळ्याला माहिती ना. श्रद्धा काही नलगे एक भावाची कारण मग एखाद्याची बायको श्रद्धा होईल का त्याचा उद्धार. श्रद्धेनं उद्धार होतो, श्रद्धेनं उद्धार होतो हे जरी खरं असलं पण ती श्रद्धा कोणावर. श्रद्धेनं उद्धार होतो पण ती श्रद्धा कोणावर. श्रद्धा नाही असा माणूसच नाही. कोणाची कोणावर न कोणावर श्रद्धा विश्वास आहेच. नुसत्या श्रद्धेनं नाही ती श्रद्धा साधूवर लागते, ती श्रद्धा देवावर लागते. नुसत्या आमच्याजवळ लय श्रद्धा आहे, ती श्रद्धा काय कामाची. त्याच्या श्रद्धेचे 3 प्रकार केले, तामस, राजस आणि सात्विक. सात्विक श्रद्धा पाहिजे. बहुत करून प्रबुद्धा. सात्विक श्रद्धा होय बांधा. तो कशानं बांधायला कोणत्या श्रद्धेनं बांधायला तयार पाहिजे. सात्विक श्रद्धा. नाही तर महाराज बोकडे कापणाराची त्या देवावर काय श्रद्धा आहे. श्रद्धा आहे ना पण त्या श्रद्धेनं नाश होतो. म्हणून श्रद्धा श्रद्धा नुसती श्रद्धा म्हणून चालत नाही. श्रद्धाची त्याची त्याची श्रद्धाची अशा प्रकारे ज्याशी प्राप्त उपनयन, ज्याशी याचा उपनयन संस्कार झालेला आहे आणि त्याला तो अधिकार आहे. प्राप्त म्हणजे त्याला अधिकार आहे. ज्याशी प्राप्त गायत्री पूर्ण. नुसता उपनयन करून चालत नाही, त्याला गायत्री पूर्ण प्राप्त. पूर्ण प्राप्त म्हणजे नुसतं गायत्री मंत्र येत नाही, गायत्रीची कृपा त्याच्यावर पूर्ण झालेली आहे. गायत्री पूर्ण प्राप्त. महाराज उपनयन होऊन गायत्री प्राप्त होऊन ज्याशी हरीचे आवडे भजन. एवढं करून त्याला हरीचं भजन काय व्हायला पाहिजे, आवडायला पाहिजे. महाराज आज फक्त या विषयावर भारतात 1 नंबर वक्ता जर म्हणजे असतील पण उच्च वक्ता बोलणारा की ज्याच्या पुढे 10 लोक फक्त राजेंद्र दास महाराज. ब्राह्मण येतं, ब्राह्मण अभिमानी येतं आणि मी तुम्हाला सांगितलं तर 4ही वेद 18ही पुराण सगळ्याचा अध्ययन. सगळ्याचा अध्ययन झाले. काय महाराज काल त्यांचं मी कथा ऐकली. काय तुकोबरायाचा अभंग म्हणला त्यांनी. एवढी चाल भारी म्हणली. जनाबाईचा अभंग हरिहरा भेद नाही नका करू. त्यांनी त्या हरी आणि हरिय काय त्याच्यावर तो अभंग म्हणला. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि तुकोबरायाचा अभंग काल त्यांनी म्हटला कोणता. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी ना आवडी हेची माझी सर्वदुडी. एवढा सुंदर अभंग म्हणला. म्हणजे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. तर त्यांनी कथेत सांगितलं की ब्राह्मण आश्रम जर भजन करत नसेल तर त्याच्या नादी लागू नका. मला त्यांच्या कथेत मोठं आयोजन होतं. खूप मोठी कथा झाली. त्या अयोध्येत त्यांच्या विरोधात ब्राह्मणांनी 3 दिवस उचलले होतं की हे ब्राह्मण नाही, ब्राह्मणाचा वेश घेऊन हे दुसऱ्या जातीचे. कारण त्यांनी रोहिदास जे आपण म्हणतो त्यांचं चरित्र सांगितलं होतं. 1 दिवसाच्या कथेत रोहिदासच सांगितली. आणि रोहिदास सांभाळ ते म्हणजे रोहिदासाचं चरित्र एवढं रंगून सांगणारा ब्राह्मण असूच शकत नाही. ज्यानं आणलं होतं त्यानं सांगितलं बाबा त्यांच्या कुळाच्या सगळं मला माहिती आहे. ते म्हणजे तू खोटं बोलाय. पण मला खरे भगवत भक्त असले तर अशा प्रकारचे असतात. आणि त्यांनी सांगितलं सगळ्या वेदाचं मी अध्ययन केलं, पुराणाचं केलंय. सगळ्या वेदाचं पुराणाचं सारे राम राम करणं, फक्त तुम्ही राम राम करा हेच त्यांचा उपदेश. हे त्याला म्हणतात यथार्थ वक्ता. यथार्थ वक्ता. त्यांनी सांगितलं जग जरी विरोधात गेलं, जग म्हणजे तेच जग जरी विरोधात गेलं तरी मी यथार्थ सांगणं सोडणार. जे खरं आहे तेच. नाही तर मला दोष लागेल. मला वक्त्यानं जर लपून ठेवलं तर दोष कोणा. वक्त्याचे काही दोष आहेत मला, त्याच्यात दोष आहे. वक्त्यानं जे बोलायचं ते कमीपणा, आता सगळा कमीपणा सांगण्यात आलाय तो आपल्यात किती याचा शोध घेत बोलावं. मला वक्त्याचा जो दोष आहे तो दोष आपल्याला जर लागू द्यायचा नसेल तर याच्यात दुसऱ्याकडे किती कमीपणा आहे हे पार बोलणं हा वक्त्याचा काय दोष आहे. आणि जशाच तसं न मानणं, भीड ठेवणं हा वक्त्याचा एक काय दोष आहे. जर वक्तृत्वानंच आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर दोष टाळून आपल्याला काय करावं लागेल. वक्तृत्व आपल्याला ज्यातलं नाहीच कळालं
मला डॉक्टर बाबांनी सांगितलं तुम्हाला एखाद्या ओळीचा अर्थ नाही कळला तुम्ही चुकीचाही मांडला, पण नाही कळून जर चुकीचा मांडला तर माऊली माफ करतात, तुम्हाला प्रसन्न होतात तुमच्यावर. आणि माऊलीची प्रसन्नता काय होते, दुसऱ्या वेळेस तुम्हाला तो यथार्थ अर्थ पटवून डोक्यात आणून देते. पण कळून जर चुकीचा मांडला तर मग मात्र देवही आणि संतही आपल्याला माफ करत नाही. अशा प्रकारचं आहे. त्याच्या करता आहे आपल्याकरता ऐकणारानं स्वतः डिग्री लावायची आणि सांगणारानं आपल्याकडे दिवसभर त्याचा विचार करायचा की आपला आज जो विषय झालाय त्याच्यात किती कमी आपली जी आहे ती कशी भरून निघल. नाथ महाराजांनी काय काय सांगितलं की कमी भरून निघण्याकरता काय काय, आणि दिवसभर तो प्रयत्न करणं. तुमची फाईल चुकली म्हणले रे म्हणले की कोणते कागद कमी पडल्यावर तसा माणूस मागं लागतो, कोणता कागद कमी पडला तो कुठं भेटल, तसं आपल्याकडे जी कमी आहे ती कशाला पूर्ण होईल याच्याकरता दिवसभर काय करावं मग प्रयत्न. याचं नाव आहे याच्याकरताचे चिंतन, बाकी काय. जसे बाब तो पण आहे हरीचे आवडे भजन, त्याचे धरिता चरण हरी भेटे. त्याचे पाय धरले तर देव भेटतो, कोणाचे पाय धरल्याने भेटत नाही. म्हणून तुम्ही सदाशिव तुम्ही म्हणे बाबा तुमच्या काल देव बरं झालं तुमचं उत्तर. आम्हाला काय तुमचं दर्शन घेतलं बस झालं, माझ्या दर्शनाने मी गेलो जिथं तिथं तुम्ही जासाल. याचे चरण धरिता हरी भेटे, कोणाचे चरण न धरिता न भेटे, म्हणून कोणाच्या पाया पडत नाही, सुटलं पाहिजे. ठीक आहे, तो निष्ठावान असावा, तो भजनात भजन निष्ठा असावा. त्याला काहीच नाही आलं पण तो भजन काय असावा, उद्धव बाबा सारखा नामधारक महात्मा असावा. तो त्याचे चरण धरले हरी भेटे. ऐसे उत्तम म्हणजे ब्राह्मण, असा ब्राह्मण उत्तम. श्रेष्ठ ब्राह्मण तो श्रेष्ठ ब्राह्मण आहे. नाथ महाराज सांगायचे हरिपंडिताचं नाथ महाराजाचं जे पटलं नाही ते याच विषयावर पटलं नाही महाराज. हरिपंडित नाथ महाराजाचा मुलगा होता आणि काशीला वेदात अध्ययन करून आलेला होता. तो म्हणजे तुम्ही असं का बोलता, कारण तो ज्ञानाभिमानी होते. मग नाथ महाराजांनी पुढे अशा घटना घडून आणल्या, असे काही प्रसंग घडून त्यांना दाखवून दिले आणि मग ते खऱ्या काय लागले, भासणाला लागले. नंतर खूप त्यांचं चरित्रातून त्याचं सुरुवातीला खटक्याच होत होत्या. त्याचं कारण ते होतं म्हणजे भाडेमुळे लोक गोळा करतात आणि त्याच्या काही सांगत राहतात नाथ महाराज. तर मी असं सांगायला लागले ना काय, ऐसे उत्तम म्हणजे ब्राह्मण, याला काय म्हणावं श्रेष्ठ ब्राह्मण. त्यासी वेदवादी ज्ञानाभिमान, तेने गर्वे पडे मोहन त्याचे निरूपण विषय सांगे. पण असे जरी ब्राह्मण असले आणि वेदज्ञानाचा जर त्यांना अभिमान झाला, गर्व झाला, तर ते त्या गर्वाच्या मोहात पडतात आणि त्यांचा नाश होतो. ते कसा नाश होतो ते निरूपण विशद सांगे. विशद म्हणजे स्पष्ट करून मोकळं असं, त्याच्यावर त्या विषयाची संदिग्धता न ठेवता मोकळं करून सांगतो म्हणताय. त्याचा विचार उद्या करूया. कुंडली करू द्या.